आज तुमच्या पक्षानं अधिकृतपणे सीबीआयची चौकशीची मागणी केलेली आहे। आता आणखी एक संस्था चौथी याच्यामध्ये आणून तरी मूळ प्रश्नांची उत्तरं मिळतील असं वाटतं का गेल्या 22 दिवसांमध्ये जे काही घडलंय ते पाहता? मुळामध्ये 22 दिवस आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत, त्याला झालेले आहेत। आम्ही चौथ्या पाचव्या दिवशी जेव्हा भानावर आलो, शुद्धीवर आलो, तेव्हापासून हे प्रश्न आम्ही उपस्थित करत आहोत। आता जे एव्हिएशन एक्सपर्ट आहेत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले। मला म्हणायचं की आम्ही सत्तेमध्ये आहोत। आज सत्तेमधले एक नेते अचानक अशी ही घटना घडलेली आहे, या यंत्रणेचा वेग का धरत नाहीये, या यंत्रणा समोर का कुठल्या गोष्टीच्या अहवाल आणत नाहीये, ना व्हिडिओ आणले, ना पायलटची का बदल आदला बदल म्हणजे ऐन टायमाला बदलले, जे बदलले गेले ते ट्रॅफिक मध्ये अडकलेत। हे सगळं होत असताना निश्चितच जसं दुःख महाराष्ट्राला आम्हाला तुम्हाला झाले त्यापेक्षा जास्त दुःख माननीय सुनेत्रा वहिनी असतील, पारदादा असतील, जयदादा यांना झालेले। त्यांना आम्ही सांगितलं होतं की त्यांना थोडा वेळ देणं गरजेचं आहे, परंतु त्यांच्या पण भावनांचा आता बाण सुटला। म्हणजे जय पवार यांनी तर डायरेक्ट सांगितलं की अरे यंत्रणा असं कसं सांगू शकते की ब्लॅक बॉक्स नष्ट झालाय म्हणून, म्हणजे काय लपवताय, कुणासाठी लपवताय, का तुम्ही समोर आणत नाहीये। म्हणजे मी तर याच्या आधी म्हणलं की ठीक आहे ते पवार फॅमिली म्हणजे आमच्या वहिनी साहेब, पारदादा, जयदादा दुःखात आहे, ते त्यांचे जरी बहिणींचे जरी पती असले, पारदादा जयदादा यांचे वडील असले, रोहित पवार यांचे काका असले, मोठ्या साहेबांचे पुतणे असले, तरी अजितदादा हे आमचा बाप माणूस होता, आमचा अधिकार आहे आणि आम्हाला हे सत्य समोर आलं पाहिजे। त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निवेदन दिलेलं। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं जी जी चौकशी लागेल ती चौकशी करणार, हे आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे। मग 22 दिवस यंत्रणा काय करत होत्या, ज्या पद्धतीने रोहित पवार यांनी आज जे प्रश्न, हे बघा मला त्यात कुणाचं राजकारण कुणाचं काय आम्हाला काही घेणं देणं नाही। आम्हाला आमच्या अजितदादांचं सत्य घटना समोर आली पाहिजे। जे कोण राजकारण करतात, जे कुणी असू द्या, त्यांना आम्ही पण सोडणार नाही आणि महाराष्ट्र सुद्धा सोडणार नाही। परंतु सत्य बाहेर येण्यासाठी जे जे प्रश्न योग्य विचारलेले आहेत ते आम्ही निश्चित विचारात घेतले जाणार।